ॲसिडिटी अवॉइड करायची असतील तर दिनचर्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला हव्यात. आयुर्वेद असं म्हणतं की सकाळी वेळेवरच उठायला पाहिजे, की ज्यामुळे तुमचा पाचकाग्नी तयार होतो. चांगलं पित्त पचनाला काम करतं, बघायला काम करतं, तुमचा वर्ण ठरवतो, तुमच्या केसांना छान शाईन देतं, तुमच्या चेहऱ्याचा ग्लो मेंटेन करतं. हे सगळं चांगलं पित्त आहे. ऑफिस टायमिंग आहे म्हणून 2-3ला जेवण घेतलं तर तुमची ॲसिडिटी कधीच क्युअर होणार नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार प्रायोरिटी म्हणून तुमचं जेवण वेळेत घ्यायला हवं. काही लोकांना ॲसिडिटी झाल्यानंतर जळजळ होते, काही लोकांना डोकं दुखतं, काही लोकांना उलटी होते. याचा अर्थ त्यांना होणारी ॲसिडिटी सुद्धा वेगळी की फक्त प्रमाण खालीवर आहे? जिलबीचा शेप बघ कसा आहे, आतमध्ये पाक भरलेला असतो. आपल्या वेन्स नसा कशा आहेत, रक्त कसं असतं त्याच्या आतमध्ये असतं. चिंता आली की ॲसिडिटी आली. बाळ कसं झोपतं शांतपणे हात वर करून, कुठली चिंता नाही त्याला. तर वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये होणारं पित्त हे सुद्धा वेगळे वेगळे असू शकतं का? आणि कुठल्या ऋतूत होणारं पित्त हे सगळ्यात जास्त त्रासदायक असतं? सतत अँटासिड घेत असाल, शरीरातलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे, तुमची हाडं ठिसूळ होणार आहेत. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होणं याला सुद्धा ॲसिडिटी कारण आहे. सकाळची सुरुवात मग कुठल्या पदार्थांनी केली पाहिजे की ज्याने पोटही भरेल आणि पित्त न होण्यासाठी ते योग्य आहे? तूप हे पित्त कमी करतं, पण अति तूप खाल्लं पित्त होतं. तुम्ही जर आजची ॲसिडिटी उद्यावर ढकलताय तर पुढे जाऊन ॲसिडिटीमुळे उद्भवणारे मोठमोठे रोग कुठले आहेत? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आरोग्याचं पत्र. ही सिरीज तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यात आपण वेगळ्या वेगळ्या आजारांवर वेगवेगळे डॉक्टर बोलवतो आणि तुम्हाला फायदा होईल अशा ते टिप्स देतात आणि या अनुषंगाने सगळ्या गप्पा असतात. अन्न, वस्त्र, निवारा या 3 जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत, तसे ना काही आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक झालेत आजकाल. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा, ज्याने मी पण त्रस्त आहे, तुम्ही पण त्रस्त आहातच, ते म्हणजे ॲसिडिटी, पित्त. इतकं कॉमन झालं आहे ना आजकाल की एखाद्या माणसाला आपण हे विचारणंच चुकीचं आहे की तुला ॲसिडिटी आहे की नाही. बाय डिफॉल्ट सगळ्यांना असतेच, फक्त प्रमाण कमी जास्त असतं. तर ॲसिडिटीच्याच अनुषंगाने सगळ्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मानसी मेहेंदळे. मानसी डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय म्हणू, डॉक्टर म्हणू की कंटेंट क्रिएटर म्हणू? कारण दर 4 रील गेले की आजकाल तुम्ही दिसताय आम्हाला. काय माहिती आहे का, आपण छोट्या छोट्या गोष्टींनी छोटे छोटे प्रयत्न करत पुढे जातो आणि एखाद्या वेळी एखादी गोष्ट आपल्या हृदयापर्यंत पोहोचली ना की मग ती लोकांना आवडायला सुरुवात होते. आणि तू जसं म्हणालास की पित्त की जसं ते घराघरात पोहोचलंय, प्रत्येकाला आहेच ते. कारण नावातच आहे ना, अम्लपित्त किंवा ॲसिडिटी आपण जे म्हणतो. तू एक विचार कर की आज शरीरामध्ये 3 दोष प्रमुख आहेत, वात, पित्त, कफ. पण ते त्या लेवलमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे वातही अतिशय वाढून चालत नाही, पित्तही वाढून चालत नाही आणि कफही वाढून चालत नाही. प्रमाणात केलं की सगळे दोष चांगले आहेत. क्या बात आहे. आणि नाही तर मग ॲसिडिटी होणारच आहे. मी कायम एक उदाहरण सांगते. एक उदाहरण असं की पाणी आहे. आज आपण बघतो समुद्रामध्ये वेगवेगळी केमिकल्स ॲड केली गेली. म्हणजे आपण म्हणतो ना, पोल्युशन झाल्यावरती मासे जिवंत राहतात ना, ते पण एक प्रकारचं ॲसिडिक एन्व्हायरमेंटच झालं ना, की तेही जगू शकत नाहीत. आज आपण म्हणतो की गायीने प्लॅस्टिक खाल्लं तर तिला त्रास होतो. तर हे जे ॲसिड आपल्या शरीरात तयार होतं हे आपल्या शरीरामध्ये विषासारखं काम करतं. बघ, चांगलं ॲसिड आहे ते पचनाला मदत करतं. म्हणजे ते अतिशय गुणकारी आहे की ते आपल्याला मदत करतं पचनासाठी. पण मग जर हे वाईट पित्त वाढतंय मग ते वाढून द्यायचं, आपल्या शरीराला असाच त्रास होऊन द्यायचा, न विचारता अँटासिड्स घ्यायची आणि मग त्याचे दुष्परिणाम. ह्या सगळ्याचा अभ्यास येतो या अम्लपित्तामध्ये. अम्लपित्त एक छोटीशी अरे हां, हिला पित्त झालंय ना, एक डोकं दुखतं, एक पॅरासिटामॉल देऊन टाक. इतकं इझी आहे का ते? मुळात समजून घ्यायला हवं की प्रक्रिया कशी असते. आपण प्रक्रिया समजून घेऊ. आपला इन्फॉर्मल गप्पा सुरू झाल्या, पण तुमची ओळख करून द्यायची राहिली आहे. आमचा रेपो इतका कमाल आहे ना की आम्ही डायरेक्ट गप्पांमध्येच घुसलो. तर डॉक्टर मानसी तन्वी हर्बलच्या संचालिका आहेत आणि आयुर्वेदाचार्य आहेतच, शिवाय कंटेंट क्रिएटर ही सुद्धा आजकाल त्यांची नवीन ओळख आहे. त्यांचं यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही खाली देत आहोत. त्या टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे. पुष्प औषधी पण त्या देतात आणि मंत्रचिकित्सा म्हणजे आयुर्वेदामध्ये जे सांगितलं आहे की मंत्रांनी आपण एखाद्या पेशंटवर उपचार करू शकतो, तर त्यासुद्धा त्यातल्या एक्सपर्ट आहेत. त्यामुळे आज खूप मजा येणार आहे गप्पा मारायला. ॲसिडिटीच्या चर्चेची सुरुवात झालेलीच आहे. ओके, बॅक टू मानसी. येस डॉक्टर.
सर्वेश, बघ, आता प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण सकाळी उठल्यापासून विचार करायचा. सकाळी उठल्यावरती जर आपण वेळेवर उठलोच नाही, म्हणजे 10 वाजता उठलो, तर तिथेच पहिली चूक झाली. आयुर्वेद असं म्हणतं की सकाळी वेळेवरच उठायला पाहिजे, की ज्यामुळे तुमचा पाचकाग्नी तयार होतो. बघ, सनराईज सनसेट म्हणजे सूर्य उगवला, अग्नी चांगला तयार झाला. आणि तशी सुरुवात जर आपण दिनचर्या फॉलो करून केली, म्हणजे थोडक्यात काही दिनचर्याचे पॉईंट्स, की सकाळी वेळेवर उठायचं. तरी वेळ किती पाहिजे? आता बघा, आताच्या काळानुसार खरी ब्राह्ममुहूर्ताची वेळ 4 वाजता सांगितली आहे, पण काळानुसार आपण 6-7 असं कन्सिडर करू शकतो. कुठला आकडा क्रॉस नाही करायचा. 8च्या आत उठायचं. हां, म्हणजे दॅट इज गुड थिंग. आणि मग कधी दमलो असू तर नक्कीच ती रेस्ट घ्यायला पाहिजे. पण सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं, अग्नी चांगला तयार होतो. ॲसिडिटी अवॉइड करायची असतील तर दिनचर्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला हव्यात. सकाळी उठल्यावर एक चुकीची सवय म्हणजे भरपूर पाणी पिणं. आयुर्वेदाने काय सांगितलंय, सकाळी उठल्यावर पाणी प्या, त्याला उषपान म्हणतात. पण ते ओंजळी प्रमाणाने सांगितलंय, की तुमच्या म्हणजे तुमच्या हाताची ओंजळ केल्यावरती ते 5 किंवा 7 असं एवढंच पाणी प्यायचं आहे. पण काळानुसार आपला अग्नी तेवढा राहिला आहे का? नाही राहिला आहे. काळानुसार बदल करायला हवेत. सो आपण अर्धा भांड 1 भांड एवढंच पाणी प्यायचं का, की क्लिन्झिंग ऑफ द बॉडी. आणि ते सुद्धा गरम, अगदी खूप गरम नाही घ्यायचं, त्यांनी ॲसिडिटी वाढेल. कोमट पाणी घ्यायचं, की स्वच्छता झाली, चिकटा निघाला, पोट नीट साफ झालं पाहिजे, नाही तर ॲसिडिटी होणार आहे. त्याच्यानंतर वेळेवरती नाश्ता, म्हणजे सकाळची न्याहारी, त्याच्यामध्ये असे पदार्थ पाहिजेत की ज्यामुळे आपलं पचन नीट होईल. त्यानंतर दुपारी वेळेवर जेवण. ऑफिस टायमिंग आहे म्हणून 2-3ला जेवण घेतलं तर तुमची ॲसिडिटी कधीच क्युअर होणार नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार प्रायोरिटी म्हणून तुमचं जेवण वेळेत घ्यायला हवं. त्यानंतर येतो संध्याकाळी 5 ते 6चा वेळ. त्यावेळी पण हलकं फुलकं काहीतरी खायचं, लाईक पोह्याचा चिवडा आहे किंवा मखाणे आहेत, की जे ॲब्झॉर्ब करतात ॲसिड. बघ हे पदार्थ कसे. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आणि शतपावली, म्हणजे थोडा वेळ तरी काहीतरी आपण चालण्याचा हलका व्यायाम करायचा, वज्रासनात बसायचं. आणि सकाळी एक पॉईंट मिसिंग आहे, तो म्हणजे व्यायाम. सकाळी उठल्यावरती एक 25 ते 30 मिनटं व्यायाम केला गेला पाहिजे, लाईक सूर्यनमस्कार, वॉकिंग आहे, हे जे जमेल ते आपल्याला करायचं आहे. हा झाला दिनचर्या क्रम. जर आपल्याला ॲसिडिटी अवॉइड करायची आहे तर आपण हे फॉलो करायचं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे ॲसिडिटीचं प्रमुख कारण आहे, डिहायड्रेशन. अनेक वेळेला लोक पाणी प्यायलाच विसरतात, पाणी पितच नाहीत. म्हणजे खरं म्हटलं तर आपण पाणी वेळेवर पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. जीवन म्हटलं आहे ना त्याला. पित्ताचा एक गुण आहे, द्रवगुण. जर हा पित्ताचा द्रवगुण ॲसिडिटीमुळे वाढला तर रुग्णामध्ये लक्षणं काय दिसतात? मळमळ. आणि मग हे अवॉइड करायचं असेल तर पाणी आपल्याला वेळेवर प्यायला पाहिजे. अच्छा, ॲसिडिटीच्या मेकॅनिझमकडे मला थोडंसं यायचं आहे. काही लोकांना ॲसिडिटी झाल्यानंतर जळजळ होते, काही लोकांना डोकं दुखतं, काही लोकांना उलटी होते. येस. सो सिम्पटम्स वेगळे आहेत. याचा अर्थ त्यांना होणारी ॲसिडिटी सुद्धा वेगळी की फक्त प्रमाण खालीवर आहे? प्रत्येकाचं लक्षण वेगळं आहे. पित्त तेच आहे, फक्त त्याचं लोकेशन बदललं आहे. बघ, म्हणजे काही जणांचं डोकं दुखतं म्हणजे त्यांच्या नर्व्स कोणत्या हेडेक पेन करतायत तर मानेच्या वरच्या. काही जणांचं पोट दुखतं ॲसिडिटी झाल्यावर, काही जणांना मळमळतं. म्हणजे हे सगळे पित्ताचे गुण वाढलेत. म्हणजे पित्ताचे जे नॅचरल गुण आहेत, बघ पित्त नॅचरली कसं आहे, थोडंसं तिखट आहे. हो, बरोबर. किंवा ते तीक्ष्ण गुणात्मक आहे. तर हा जो तीक्ष्ण गुण वाढला पित्ताचा तर डोळ्यांची जळजळ, छातीत दाह होणे, डोकं दुखणं हे होतं. पण ह्या पित्ताचा द्रवगुण वाढला तर मग उलटी होते, मळमळ होते. लाईक आपलं यकृत आहे ना, म्हणजे लिव्हर, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे पित्त प्रोड्यूस करतं. आता हे जे आपण पित्त प्रोड्यूस होतं आहे शरीरात, काही कारणाने ते एक्सेस वाढलं, ते स्टोअर कुठे होतं आहे? गॉल ब्लॅडरमध्ये. जर ते गॉल ब्लॅडरमध्ये नीट स्टोअर नाही झालं तर चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि मग त्यामुळे त्या पेशंटला खूप जास्त प्रमाणात भूक वाढते. मग जर वेळेवर जेवलं नाही मग डोकं दुखतं, मग ॲसिडिटी होते. त्यामुळे बरेच जण ॲसिडिटीची लक्षणं काय सांगतात की दुपारी आम्ही उन्हात फिरायला गेलो मग ॲसिडिटी झाली, आम्ही वेळेवर जेवलो नाही मग ॲसिडिटी झाली. हे कारण काय आहे की तुमच्या पित्ताचे ते गुण बदलले, शिफ्ट झाले, लोकेशन बदललं. तुला माहिती आहे का, काही जणांना पित्त वाढल्यावर अंगावरती खाज येणारे पॅचेस उठतात, त्याला आपण अर्टिकेरिया किंवा शीतपित्त म्हणतो. जे भ्राजक पित्त त्वचेच्या ठिकाणी आहे ते दूषित झाल्यामुळे तो त्रास होतो. डोळे जळजळ,
डोळ्याच्या ठिकाणी आहे आलोचक पित्त. आलोचक पित्त बिघडलं, अंधुक दिसणं, धुसर दिसणं, डोळ्याचा नंबर वाढणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल दिसणं. किती पित्ताचे प्रकार. तेच ना, म्हणजे आपल्याला काय वाटतं ऍसिडिटी खूप सिम्पल आहे. नाही, इट्स नॉट सिम्पल. एखाद्या माणसाला विचारा की ज्याला ऍसिडिटीचा त्रास होतो तो म्हणाल की नको. आणि कितीही वेळा केलं तरी जे लोकेशन्स आहेत ना, एकदा ट्रिगर झाली ना की मग आपल्याला त्याच्यासाठी काही वेळा डाएट, व्यायाम हे करून त्यांना योग्य वेळेत कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. बघ, भांड्यामध्ये दूध ठेवलं आहे, ते दूध उतू जायच्या आत गॅस बंद केला तरच सेव्हिअर आहे, नाहीतर मग ते उतू गेलं, मग पुढची प्रोसेस आली. त्यामुळे जर पित्त होतं आहे ना, वेळेत चिकित्सा करा. असाच एक पेशंट होता, खूप ॲसिडिटी, म्हणजे त्याला रोज सकाळी उठल्यावर तोंडातनं कडू पित्त पडायचं, म्हणजे पिवळं पिवळं पडलेलं दिसायचं दात घासताना. सो तो इतका कंटाळलेला की त्याच्या बायकोनी काय सांगितलं की मॅडम मला आता कंटाळा आला, सकाळी उठल्यापासून खा खा करून त्यांचं ते चाललेलं असतं आणि वजन वाढत नाही आहे, प्लस त्यांचा म्हणजे त्यांना ना थकवा पटकन यायला लागला. सोपं सांगितलं त्यांना की लाह्या असतात बघ आपल्याकडे, साळीच्या लाह्या, त्या लक्ष्मीपूजनाला आपण वापरतो, त्याचं पाणी करून प्यायला सांगितलं. साळीच्या लाह्या भिजत घालायला सांगितल्या आणि त्या भिजत घातलेल्या साळीच्या लाह्या रात्री भिजत घालायच्या, सकाळी ते पाणी गाळून प्यायला सांगितलं. त्यांचा मला 2 दिवसात फोन की मानसी बरं वाटतंय काकांना, जळजळ थांबली आहे, ढेकरा येणं कमी झालंय आणि मेनली ते उलटीच्या मार्फत जे पित्त येत होतं ते कमी झालंय. शरीरात आपलं शरीर खूप ॲक्टिव्ह असतं की त्याला बरोबर कळतं की हे एक्सेस झालं आहे, बाहेर टाकायला पाहिजे, म्हणून ते टाकत असतं. पण कधी कधी सतत उलटी झाली तर त्याचा दुष्परिणाम पण आहेत. हृदयावर प्रेशर जनरेट होतं, कधी कधी ब्लिडिंग त्यातनं होऊ शकतं. मग हे सगळे त्रास टाळण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आपल्या जिभेवर नियंत्रण. बघ, मेथी असा पदार्थ आहे की म्हणजे वातनाशक आहे. अंगदुखी आहे, कंबरदुखी आहे, तर आपण मुद्दाम सांगतो की मेथीचे लाडू खा, किंवा बाळंतिणीला पण मुद्दाम सांगतो. पण पित्त प्रकृतीचा एखादा व्यक्ती आहे, त्यांनी जर मेथीचा एक दाणा जरी खाल्ला तरी थ्रॉबिंग पेन, म्हणजे हातोडीने डोक्यावर घणाचे घाव घातल्यासारख्या वेदना होतात आणि भयंकर उलटीच्या स्वरूपात ते वाढलेलं पित्त निघून जातं. पण हा सगळा त्रास का होत झाला? कारण तो एक मेथीचा दाणा आपण खाल्ला म्हणून. जर हा दाणा खाल्ला नसता तर त्रास झाला असता का? नाही. त्यामुळे मोह, की तुम्ही कंट्रोलमध्ये, मोह म्हणजे तुम्हाला एक लिमिटेशन आहे की हे पदार्थ तुम्ही खायचे नाहीत. तर अशी मोठी लिस्ट आहे की काय पदार्थ जर आपल्याला ॲसिडिटी असेल तर आपण अवॉइड करायला हवेत. बघ, नॉनव्हेज खाणं काही वाईट नाही आहे, पण ते प्रमाणात खायला पाहिजे. कधी खाताय ते महत्त्वाचं आहे. उठल्या खाऊन चालेल का? नाही ना, एक ठराविक वेळ आहे. अग्नी चांगला हवा, अग्नी बघून खायचं, म्हणजे सकाळच्या वेळात मांसाहार न घेतलेला चांगला. म्हणजे ब्रेकफास्टला रे, तो कोणी घेतच नाही. 12 नंतर चालेल, कारण 12ला अग्नी प्रज्वलित झाला. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण गरम मसाला वापरतो आहारामध्ये. तर गरम मसाला काय आहे? नावातच गरम आहे ना. ब्लड मधलं म्हणजे रक्त आपल्या शरीरातलं जे आहे त्यातलं पित्त वाढलं की आपली ॲसिडिटी होते. एखादा ॲनिमियाचा पेशंट आहे तर आपण काय म्हणणार, अरे काय पांढरट दिसायला लागलाय रे, रक्त कमी झालंय वाटतं. तसंच ज्यांच्यामधलं रक्तातलं पित्त वाढतं ना, त्यांच्याकडे बघून पण आपल्याला कळतं की हा पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे किंवा ह्याला पित्ताचा त्रास आहे. तर त्यांच्यामध्ये हेअर ग्रेइंग पटकन दिसून येतं, म्हणजे केस पटकन पांढरे होतात. त्याच्याचबरोबर त्यांना राग खूप पटकन येतो, म्हणजे चिडतात पटकन, किंवा ते स्ट्रेसमध्ये असतात. काही रिॲक्शन असेल ना की म्हणजे एकदम एक्सायटेड, हायपर असतात, म्हणजे शांतपणे ते काही करू शकत नाही. माझं पर्सनल वर्णन होतं असं वाटायला लागलं. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना संयम नसतो, घाई असते, म्हणजे हे वाताचं लक्षण असलं तरी. मग त्यासाठी जर पित्त कमी करायचं आहे तर आपल्याला संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. मग अशावेळी आपण रुग्णांना स्पेसिफिकली काही गोष्टी सांगतो की तुम्ही आहारामध्ये या गोष्टी वर्ज्य करा. तर मेथी, शेंगदाणे, शेंगदाण्याचं तेल, गरम मसाले, पंजाबी भाज्या असतात बघ, त्याच्यामध्ये आपण दही तापवून घेतो, म्हणजे ग्रेव्ही तयार करताना दही फेटून घालायला लागतं. तर आयुर्वेदानुसार दही हे कधीही गरम करू नये, हे विरुद्ध अन्न होतं. पंजाबी भाज्या खाल्ल्यावर त्या बघ आपल्याला थोडंसं असं घशाशी येत राहतं. एक्झॅक्टली. तो ॲसिड रिफ्लक्स असतो. गर्ड आपण जे म्हणतो की पोटामध्ये जेव्हा ही चयापचय प्रक्रिया घडत असते तेव्हा काही प्रमाणात ते वरती येतं. बघ,
कुकरची शिट्टी झाली, थोडं भात शीतं वर दिसतात ना, की पचन होताना ते प्रेशरनी ते वर आणलेलं असतं. मग हे कोण करतं? तर हे वात करतं. सो वाताला जर आपण कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर हे पित्त बिघडणारच आहे. आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची हे सांगितली लक्षणं, की पित्त जरी सेम असलं तरी वेगळी लक्षणं दिसत आहेत. तर वेगळ्या ऋतूमध्ये होणारं पित्त हे सुद्धा वेगळं असू शकतं का? आणि कुठल्या ऋतूत होणारं पित्त हे सगळ्यात जास्त त्रासदायक असतं? एप्रिल ऋतूमध्ये होणारं पित्त सगळ्यात वाईट. कारण शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे पित्तासाठी सर्वश्रेष्ठ चिकित्सा रक्तमोक्षण सांगितली आहे किंवा विरेचन सांगितलंय. पण पित्त जर आपल्याला नॅचरल शरीरामध्ये ठेवायचं आहे तर शरद ऋतू जो सांगितला आहे तेव्हा आपण सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. शरद ऋतूचर्येमध्ये असं सांगितलं आहे की चंद्राचं जे चांदण आहे ते असं दुधावरती पडलं पाहिजे आणि तेव्हा आपण ते दूध प्राशन करायचं की त्यांनी शरीरात वाढलेल्या पित्ताचा प्रकोपाचं शमन होतं. बघ कोजागिरी पौर्णिमा तेव्हाच येते. सो आयुर्वेद आणि हे सण एकमेकांशी संलग्न आहेत. आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला सांगितलं आहे की या गोष्टी त्यावेळी घडल्या पाहिजेत तर त्यानुसारच त्या सांगितलेल्या आहेत. आता जर हे शरद ऋतूमधलं पित्त जर आपण नीट कंट्रोल नाही ठेवलं तर पुढे जाऊन हाय ब्लड प्रेशर किंवा आपण म्हणतो ना हीट स्ट्रोक असेही व्याधी होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल वाढणं, घट्ट झालं ना पित्त घट्ट झाल्यामुळे रक्त घट्ट झालं म्हणजेच काय तर कोलेस्ट्रॉल वाढला. सो पित्त हे एक एवढूसा 2 अक्षरी शब्द असला व्याप्ती खूप मोठी आहे. आणि म्हणून जर पित्ताचा त्रास असेल तर वेळेतच तुम्ही काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये रुजू करायला हव्यात की ज्यामुळे तुम्हाला तो त्रास होणार नाही. बघ तूप, तूप हे पित्त कमी करतं. बरोबर. पण अति तूप खाल्लं पित्त होतं. आज अनेक पेशंट जे मायग्रेनचे आहेत की ज्यांना डोकं दुखतं. बघ मायग्रेनमध्ये कसं होतं, डोक्यापर्यंत रक्तपुरवठा कमी होतो, ट्रिगर्स हेडेक, वॉमिटिंग किंवा डोळ्यापुढे फ्लॅशेस ऑफ लाईट येणं, माझा हा भाग दुखतो आणि वॉमिटिंग होते. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला पेनकिलरच घ्यायला लागते, काळोखात बसायला लागतं, बर्फाचा शेक मानेला द्यायला लागतो. पण अशा वेळी जर आपण पेशंटना सांगितलं की बेंबीमध्ये तुम्ही 2 थेंब तूप हे दररोज रात्री घालत जा, बघ खूप फरक पडतो. मायग्रेनचा ट्रिगर कमी होतो. आहारामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही दररोज खाणं शक्य नाही आहे पण आठवड्यातनं एकदा तरी जिलबी खाल्ली सकाळी पहाटे तर हे डोकं दुखणं कमी होतं. जिलबीचा शेप बघ कसा आहे, राऊंड राऊंड बरोबर. आतमध्ये पाक भरलेला असतो. आपल्या वेन्स नसा कशा आहेत, रक्त कसं असतं त्याच्या आतमध्ये असतं. तर हे पित्त कमी करायला हे मदत करतं. म्हणजे हे माझे ना गोड खाण्यावरून फार टिंगल उडवतात. लक्षात पण अति प्रमाणात नाहीच खायचंय, अति प्रमाणात नाही खायचंय. हे बघ मी काय म्हटलं की औषधाला योग्य मात्रेत आपण वापरायचंय, अति प्रमाणात नाही घ्यायचंय. तू रोज 10 जिलब्या खातोयस तर ते चालणार नाहीये, त्यांनी पित्त अच्छा ओके. तो म्हणते पाव किलो अर्धा किलोच्या खाली मी खरंच खात हे ठेवणार आहे मी, तेवढं चालणार नाहीये. बघ कोणती गोष्ट प्रमाणात केल्यावर त्याचा त्रास होत नाही. लहान मूल असतं ते तेल पाण्यावर वाढतं, आईचं दूध फक्त पित असतं तरी पण ते किती छान त्याची ग्रोथ असते. का? कारण आपण योग्य त्याची दिनचर्या करत असतो. बाळ कसं झोपतं शांतपणे हात वर करून, कुठली चिंता नाही त्याला. चिंता आली की ऍसिडिटी आली. ते काय कनेक्शन आहे ते सांगा ना डॉक्टर. हे बघ पित्ताचा गुण सांगितला, तीक्ष्ण गुण. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत टोमणे ऐकायला लागतात, बुलिंग केलं जातं, फ्रस्ट्रेशन येतं की अरे मग त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं आपण शून्य आहोत आणि मग तो राग जो असतो ना तो वाढतो. काही पिक्चरमध्ये दाखवतात बघ की म्हणजे रागवलेल्या माणसाचं म्हणजे रक्त कसं तापलंय, बॉईल होतंय आणि खरंच तसं होतं. म्हणजे खरंच तसं होतं याचा अर्थ त्यातलं पित्त वाढतं आणि त्यामुळे चिंता जेव्हा होते किंवा स्ट्रेस येतो तेव्हा पित्त हाय लेवलला वाढतं आणि वात एकदम कमी होतो आणि त्यामुळे तो डिप्रेस्ड होतो. ही एक चेन आहे. आणि मग ह्यातनं बाहेर काढण्यासाठी बघ आपण जेव्हा एखादा माणूस डिप्रेस्ड असतो किंवा थकलेला दिसतो आपण काय विचारतो त्याला, पाणी आणून देऊ का एक भांडभर प्यायला. का विचारतो? कारण पाणी सेवन केल्यावर लगेच ॲक्टिव्ह होतो ना आपण. एखादं झाड आहे मुरझायावा, त्याला पाणी घातलं, फुलं यायला सुरुवात होते ना, सूर्यप्रकाश लागतो, तसंच आपल्याला पण ह्या गोष्टी लागतात. आजकाल हे स्ट्रेस आणि ह्याचं जे गट आणि म्हणजे मेंदू
आणि गट, ब्रेन आणि गट असा जो सिंड्रोम आहे, विचारांचा पगडा ह्या सगळ्या मनाचा जो असतो, मनावरती तीक्ष्ण परिणाम होऊन आपल्या आतड्यांमधले जे बॅसिलस असतात ना ते कुठेतरी ड्राय होतात आणि मग अन्नपचनच नीट होत नाही. जर तुझं अन्नपचन नीट नाही झालं, ॲसिड तयार होणार आहे. अन्नपचन करायला हायड्रोक्लोरिक ॲसिड लागतं, बरोबर आहे, तरच अन्नाचं पचन नीट होतं. गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, हे सगळे ॲसिड शरीरामध्ये संप्रेरक सोडतात की चला छान अन्नपचन होतं आहे. आला स्ट्रेस, थांबलं, स्त्रावच आले नाही, ब्रेननी सिग्नलच दिला नाही, अन्न तिथेच पडून राहिलं, गॅस तयार झाला, ब्लोटिंग झालं, आधमान आटोप, गुडगुड आवाज पोटात यायला लागला आणि आधमान आटोप झाल्यावर तो गॅस त्या ॲसिडला वर घेऊन आला. खाण्याची इच्छाच नाही, जिभेवरती पांढरा लेअर, इच्छाच नाही, म्हणजे तो म्हणतो मला खायलाच नको आहे काही. आणि मग रात्री ह्याची परिणिती काय झाली, डोकं जड होतं, पहिले डोकं दुखतं आणि मग घशाशी खाकरणं, कफ येऊन राहतो. का? कारण अर्धवट जेवण म्हणजे शिजलेलं आहे आपण म्हणतो ना, तसा अर्धा विपाक झालेला आहे, त्याचा तो कफज विपाकापर्यंत ती अवस्था पूर्ण होते आणि मग तो ॲसिड रिफ्लक्स आपल्याला वरवर यायला लागतो. आता ह्याच्यामुळे काय होतं की तो माणूस त्याच्या मनाला जो सत्वगुण अन्नातनं मिळायला हवा तो मिळतच नाही, कारण त्याला ते खायची इच्छा नाही आहे. एखादं चांगलं अन्न बघ, वरण भात आहे, तूप आहे, लिंबू पिळलं, आपल्याला तोंडाला पाणी सुटलं, आपल्याला असं वाटलं वाव मी आत्ता हे खायलाच पाहिजे, मला भूक लागली आहे, हे खरं पित्त. अच्छा, अनेकदा ना घरचे म्हणून टाकतात की पित्त होतंय तर उलटी करून टाक, तर हा चांगला उपाय आहे? चांगला उपाय. ओके. वमन जे आपण सकाळी करतो ते करणं किती योग्य आहे पित्त होणं? बघ, रोज नाही करायचं, पण आठवड्यातनं एकदा करायला काहीच हरकत नाही. पण योग प्रशिक्षक जे असतात त्यांच्याकडनं व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन ते करा. स्वतःच्याच ज्ञानाने करू नका, कारण मग कधीतरी ब्लीड होऊ शकतं, अति घर्षणाने पटकन त्रास होऊ शकतो, काही वेळा चक्कर येऊ शकते. तर काळजी घेऊन गेलं तर बेस्ट आहे ती गोष्ट. बघ, शरीरामध्ये जे एक्सेस आहे, लिव्हर ही सूचना देतो. अनेक वेळेला आपल्याला जुलाब होतात, तेव्हा आपण बघतो की आपण लगेच कुठलीही गोळी घेऊन ते थांबवायचा प्रयत्न करतो, पण लगेच थांबू नये, एखाद दिवस वाट बघावी, कारण यकृताकडनंच हा सिग्नल गेलेला असतो की हे हार्मफुल आहेत, हे बाहेर गेलं पाहिजे. अच्छा, ओके. म्हणजे गोळी जर आपण घेतली तर ते आहे तिथेच राहण्याची शक्यता जास्त असते. 100 म्हणजे 10च्या वर घेतले तर गोळी घ्यायलाच हवी, पण 2-3 झाले तर ते होऊन द्यावेत. ते त्यातनं पित्त पडतं बाहेर, सगळं जे दूषित पित्त आहे. सर्दी, खोकला, कफ हे म्हणतो, रनिंग नोज आहे, नाकातनं पाणी वाहत आहे, तेव्हा पण पहिले जर आपण काही वेळ ती सर्दी वाहून दिली तर हे डोक्यामध्ये साठलेला कफ आहे, दुसरा वे काय त्याला बाहेर पडायला, म्हणजे दुसरी शमन केल्याशिवाय त्याच्याकडे वे आउटच नाही आहे. त्यामुळे जेव्हा शरीर सिग्नल देतं तेव्हा या गोष्टी बाहेर पडल्याच पाहिजे. जसं पित्त अविभाज्य घटक झालाय आपल्या आयुष्याचा, तसं अनेकांच्या दिनचर्येचा भाग झालाय. सकाळी उठले की पहिले ऍसिडिटीची गोळी घ्या किंवा त्याचे सिरप येतं ते घ्या, म्हणजे पित्त होणार आहे की नाही हे पण माहित नाही त्यांना, पण तरी घेऊन टाका आणि शमन करून टाका. काय दुष्परिणाम आहे त्याचे? हा एक प्रकारचा फोबिया झालाय की मला ऍसिडिटी झाल्यावरती घाम सुटतोय, छातीत धडधडतंय, मला भीती वाटतेय आणि मला दुसऱ्या दिवशी व्हायला नको म्हणून मी अँटासिड घेणार. एक्झॅक्टली. अँटासिड, अँटी ऍसिड म्हणजे काय की अशा काही अल्कलाईन गोळ्या की जे घेतल्यावर तुमचं अम्लच नष्ट होतं. पण हे अम्ल नष्ट होऊन चालेल का? कारण ते पचनासाठी आवश्यक आहे. आपल्याला काय हवंय की ते चांगलं अम्ल तिथे राहिलं पाहिजे. बघ, सतत अँटासिड घेत असाल, शरीरातलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे, तुमची हाडं ठिसूळ होणार आहेत, तुमचे केस गळायला लागणार आहेत आणि तुम्ही बघाल की तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पण लवकर येतील. तर या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर तुम्ही अँटासिड घेऊ नका. तुम्ही तुमची जीवनशैली बदला, तुम्ही तुमचं जीवनशैली बदला, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही योग्य वेळी आहार घ्या, ज्या गोष्टी खाल्ल्यावर तुम्हाला तो त्रास होतोय ती गोष्ट करू नका, हे बेटर राहील. ओके, मला त्याकडे जायचं आहे की सकाळची सुरुवात मग कुठल्या पदार्थांनी केली पाहिजे की ज्याने पोटही भरेल आणि आयुर्वेदानुसार पित्त न होण्यासाठी ते योग्य आहे? सगळ्यात उत्तम सोर्स असा तांदूळाचा एक प्रकार आहे, आपण मऊ भात म्हणतो, पण मऊ भाताला मी अजून एक ऑप्शन देऊ शकते की तो म्हणजे पेज. भाताची पेज करायची, कारण ती अधिक पौष्टिक असते. त्याच्यावरती साजूक तूप आणि मेतकूट घालून घेतलं तर मेतकुटामध्ये डाळी असतात, पचायला सोप्या. सो फर्स्ट फेज जाते की ज्याच्यामध्ये आपला ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही. बघ, आता आपल्याला काळानुसार बदल म्हणजे आपल्याला तोही विचार करायला पाहिजे की स्पाईक होत आहे का, कारण ब्लड शुगर हल्ली प्रत्येकाला घराघरात दिसायला लागली आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायलाच पाहिजे. मी अजून एक गोष्ट सांगते, बघ, ब्लड शुगर
होणं म्हणजे काय की रक्तामधली साखर वाढली, कारण अवयव ती साखर घेतच नाही आहेत. आपण एखादा लाडू बनवतो, आपण काय तयार करतो, पाक तयार करतो, बरोबर आहे. तो पाक तयार केल्यानंतर जे भांडं असतं तेव्हा कसं करवडलं जातं, राईट. ते घासायला आपल्याला काहीतरी तार लागते किंवा गरम पाणी करायला लागतं. अशीच साखर जेव्हा तुमच्या शरीरात वाढते तेव्हा तुमच्या व्हेसल्समध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा असाच कोलेस्ट्रॉल जमा होतो. सो रक्तातलं पित्त वाढलं की मधुमेह होणार, कळलं का. त्यासाठी तुम्हाला हे रक्तातलं पित्त वाढवायचं नाही आहे, आणि त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर मऊ भात म्हणा किंवा पोहे असा आहार घ्या. आता पोह्यांना खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे. काही जणांना ॲसिडिटी पोहे खाऊन पण होती, पण दूधगुळ पोहे खाऊन होणार नाही ना. आता ह्या दूधगुळ पोह्यांमध्ये पण काही लोकांना दूध खाऊन पण ॲसिडिटी होती. म्हणजे ऑप्शन द्यायचा तरी कसा ना. म्हणजे बघ, पोहे कसे आहेत, ॲसिड शोषून घेणार आहेत, पण तरीसुद्धा काही लोकांना पोहे खाल्ल्यावर ॲसिडिटी होते, आणि बऱ्याच वेळा बघितलं आहे असं होते. म्हणून मग सगळ्यात चांगला ऑप्शन राहतो कुठला, मऊ भात किंवा भाताची पेज, की जी पौष्टिक आहे, आतड्यांची ताकद वाढवते, तुमची पचनशक्ती वाढवते, दिवस खूप छान फ्रेश जातो. आणि त्याच्याबरोबर काही भाज्यांचं सूप किंवा फ्रूट प्लेट. फळांमध्ये आपण ना एकच फळ नाही खायचं, एखादं संत्र, जर ॲसिडिक थोडं असलं तरी ते पोटॅशियम रिच असल्यामुळे सकाळी संत्र घ्यायला काही हरकत नाही. सफरचंद आहे किंवा केळं आणि तूप, केळ्याबरोबर कायम तूप घ्यायचं, म्हणजे ते बाधत नाही. सारक पण आहे, पोट पण साफ होतं आणि पचन पण नीट होतं. वेलची केळं, मोठं केळं नाही, वेलची केळं खाल्लं तरी काही हरकत नाही. पण न्याहरी जी हवी ना ती व्यवस्थित हवी. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पानग्या, तांदूळाचे घावणं. इतका सुंदर प्रकारे आम्हाला आयुर्वेदामध्ये शिकवताना काही परपटी कल्प शिकवले जातात, की जे कल्प डायरेक्ट आतड्यांमध्ये गेल्यावर ओपन होतात. तशीच ही पानगी असते. विशिष्ट पानावरती ह्या पानग्यांचा थर लावला जातो, आणि मग ही दोन्ही पानांमध्ये ठेवून ती पानगी शिजवली जाते. सो त्या पानाचा वास, आणि त्यामुळे पचायला हलकी, एकदम इझी टू डायजेस्ट. ओके. पुढचा प्रश्न खास माझ्या वडिलांसाठी आहे. ते सकाळी फार उत्तम उपाय करतात. एक ते म्हणजे 2 कप चहा पितात. पहिलेच चहा आणि ॲसिडिटी यांचा किती घनिष्ठ संबंध आहे माहिती आहे सगळ्यांना, किती घनिष्ठ आहे. बघ, बरेच जणांचं सजेशन असतं की मी चहा सोडतोय ॲसिडिटी झाल्यावर, पण मी ह्या मताच्या थोडीशी वेगळी आहे. मी सांगते की तुम्ही चहा 1 कप ठीक आहे, त्याच्यावर नाही. चहा पावडर कमी घाला, दूध जास्त घाला. पण चहा प्यायचा असेल तर तो वेगळ्या प्रकारे पण करता येतो रे. आलं घालू शकतो, वेलची युक्त घेऊ शकतो, त्याच्यामध्ये गवती चहा घालू शकतो. पण आपण म्हणतो ना की जे चहा बाज आहेत त्यांना तोच चहा लागतो, तोच लागतो, त्याशिवाय मजाच येत नाही. पण तो अति प्रमाणात घेतला तर कसं चालेल सांग ना सर्वेश. नाहीच चालणार ना. योग्य प्रमाणात घेतलं तरच ठीक आहे, पण चहा सोडला तर सगळ्यात चांगलं आहे. दिवसाचं पहिलं पेय चहा घेणं नाही चांगलं. दिवसाचं पहिलं पेय गरम पाणी किंवा कोमट पाणी हेच असावं, की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो चिकटा असतो तो निघून जातो. कपडे आपण जेव्हा धुतो तेव्हा कधी कधी डाग असतात, तेव्हा आपण काय म्हणतो, गरम पाणी घाल. जेव्हा शरीराची आपण जेव्हा उठतो तेव्हा 8 तास डिटॉक्सिफिकेशन शरीरात सुरू असतं. बघ, लाळ कशी असते, चिकट असते तोंडामध्ये. आपण दात का घासतो, त्यासाठीच. ही लाळ सुद्धा औषधी आहे, माहिती आहे ना. ॲसिडिटी होत असेल तर सकाळी उठल्या उठल्या तोंडामध्ये लाळ असतानाच ते पाणी घ्यायचं, असं हनुमानासारखं तोंड करून बसायचं आणि ते पाणी प्यायचं, त्यांनी ॲसिडिटी कमी होते. ओके. चांगले म्हणजे बॅक्टेरियाज तयार होतात. गुड प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक जो कन्सेप्ट आहे तो यातनं मिळत असतो. अच्छा, चहाबद्दल विषय झाला, आता कॉफी बाजांचाही प्रश्न घ्यावाच लागेल. कॉफी कशी प्यायला पाहिजे, दुधातली प्यायला पाहिजे, साखर असावी? कॉफी घ्यायची असेल ना तर ती आपण जी उकळून घेतो बघ कॉफी, फिल्टर कॉफी, ती घ्यायला पाहिजे आपण, की जी लिव्हरसाठी खूप छान काम करते. आणि ती कोरी घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये दूध नको असं मला वाटतं. आणि कॅफिन हे एक प्रकारचं असं ड्रग आहे की जे घेतल्यावरती आपल्या शरीरातल्या वेदना कमी होतात. त्यामुळे तुम्ही कॉफी घ्यायची असेल तर ती सकाळी उठल्या उठल्या घेऊ नका, पण दिवसभरात कधी ॲज एक औषध म्हणून तुम्हाला घ्यायचं असेल तर आठवड्यातनं एकदा कोरी कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही. आठवड्यातनं एकदा, दिवसातून 2-3 होत आहेत असे, ते चुकीचं आहे. ते चुकीचंच आहे. बघ, कसं आहे माहिती आहे का, कॉफी आपल्याला एक प्रकारचं ना ताकद देण्यासाठी लोक विचारतात, अरे आत्ता ऑफिसचा लोड आहे, हे काम मला पूर्ण करायचं आहे, झोप यायला नको, मी कॉफी पितो. एक आपण फ्रेश होतो ना कोणतंही पेय घेतल्यावर. ही पेय
आपल्याकडे कशी आली चहा, तर इंग्रजांच्या काळात आली ना. पहिले आपल्याकडे उकाळा म्हणजे काढाच केला जायचा, लोक गवती चहाचाच चहा प्यायचे. म्हणजे आपण जे ग्रीन टी म्हणतो की तुळशीचा चहा, नॅचरल टीज घेतले जायचे. आज तुळस जर तू बघशील तर इतकं गुणकारी आहे. मी अनेक जणांना सांगते की तुम्ही तुळशीचा चहा घ्या, की तुळस पाण्यामध्ये उकळवायची, त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळे आपल्या म्हणजे जे लिव्हरकडनं जे काही स्त्राव तयार होतात त्यातला म्युकस अधिक चांगल्या प्रकारात तयार होतो आणि त्यामुळे पचन चांगलं होऊन पित्त कमी होतं. मग सुरुवात अशी करायला काहीच हरकत नाही ना. ऐकताय ना अक्षयजी, ऐकताय? ब्लॅक कॉफी बाज. ब्लॅक कॉफी कधीतरी नक्कीच चालेल, पण क्या बात. पण गरम पाणी घेऊन मग तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता. पहिले गरम पाणी घ्यायचं आणि मग ब्लॅक कॉफी घेतलीत तरी हरकत नाही, पण एकदाच घेता ना. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ 3 प्रकृती आहेत. तर पित्त प्रकृती असणाऱ्यांना पित्त होणारच हे नक्की आहे. वात आणि कफ प्रकृती असणाऱ्यांना किती असतं पित्ताचं प्रमाण, आणि तिन्ही वृत्तींमधलं प्रकृतींमधलं कसं कसं डिफर होतं? हे बघ, ॲसिडिटी वात प्रकृतीच्या व्यक्तीला पण होऊ शकते, पण कफज प्रकृतीचा व्यक्ती आहे ना त्याला ॲसिडिटीचा फार त्रास नसतो. कारण कफज प्रकृतीचा व्यक्ती कसा आहे, त्याला ऑलरेडी ही इज लाईक राजा. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक लागतात. म्हणजे तो त्याच्या मनाप्रमाणे वेळेत जेवणार, त्याला हवा तेवढा वेळ घेऊन जेवणार. त्यामुळे त्या लोकांना फार कमी प्रमाणात हा त्रास होतो. होऊ शकतच नाही असं नाही, कारण शरीरामध्ये तिन्ही दोष आहेत. पण वातप्रकृतीच्या व्यक्तींना पण हा त्रास खूप जास्त प्रकारे होतो, कारण शरीरामध्ये रक्तपित्त वाढलं की हा त्रास खूप वाढत जातो. जसं मी मगाशी म्हटलं की अर्टिक एरिया म्हणजे शीतपित्त आणि उदर्द म्हणजे इतके सिव्हिअर गांधी. बघ डास चावतो आपल्याला तेव्हा कसा एक पॅच येतो, तसं पूर्ण शरीरावर खाज येते आणि त्यांना कळतच नाही की हे काय येतं आहे. रासायनिक गोळी घेतल्याशिवाय ती खाज थांबत नाही. म्हणजे तो माणूस इतका त्रस्त होतो की कंगव्यानी खाजवू का काय करू, इतकी ती खाज सिव्हिअर असते. पण ह्याला कारण तुमच्या शरीरात वाढलेलं पित्त हेच आहे. आणि हे जर पित्त का वाढतं ह्या प्रकारच्या रुग्णांमध्ये, तर संध्याकाळी अंगाला लागलेली गार हवा, AC चा अधिक वापर, पंख्याखाली बसणं, विरुद्ध अन्न सेवन, चहा बिस्किट एकत्र खाणं, चहा पोळी एकत्र खाणं, किंवा मासे आणि दूध एकत्र घेणं, दूध आणि फळ एकत्र घेणं, हे सगळे जे विरुद्ध अन्न आहेत, कढी खाल्ल्यावर किंवा पालेभाजी आणि दूध एकत्र घेतलं, हे पदार्थ एकत्र सेवन केल्यावर हे शरीरामध्ये विषासारखं काम करतात. आता तू म्हणशील की मानसी पोटात गेल्यावर तर हे सगळं सेम होणार आहे. तसं नाही आहे रे. ते जेव्हा चावतो ना तेव्हा जी लाळ तयार होते ना ती चुकीची आहे. लाळेपासूनच तर आपलं पचन सुरू होतं. आपण कुठलाही प्रयोग केला तर लाळेतनंच सगळं आपलं ठरत असतं ना. आपण नीट चावलं नाही अन्न तर आपलं पचन नीट होईल का? तसंच गिळून चालेल का? दात का दिलेत? चावण्यासाठीच तर दिलेत ना, की ते पचन नीट व्हायला पाहिजे. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांचे दात बघ पिवळे असतात, दातांची झीज झालेली असते, दातांचे वेगवेगळे व्याधी होतात, त्यांना डेंटिस्टकडे सारखं जायला लागतं कारण खड्डे होतात. बाथरूम क्लीन करतो काय वापरतो आपण? ॲसिड वापरतो ना. मग तुमच्या जर सलायव्हरी ग्लँड्समधनं नीट स्त्राव आले नाहीत तर शरीरात ॲसिडच तयार होईल आणि कुठेतरी तुमच्या हाडांची सगळी झीज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे ॲसिडिटी, थकवा, हाडांचा ठिसूळपणा, केस गळणं हे सगळं एकमेकांशी को-लिंक्ड आहे. कधी कधी पेशंट्स येतात, सांगतात की आम्हाला केस खूप गळत आहेत, पिंपल्स आलेत, काय कारण असेल? अरे ॲसिडिटी. म्हणजे ॲसिडिटी इतक्या लेवलला वाढते की ते पुढपर्यंत ते सगळं पित्त शरीरात वाढून हा सगळा बघ आयुर्वेदामध्ये आम्हाला कन्सेप्ट असतो की रसगत वात, रसगत पित्त, म्हणजे जी शरीरात धातू आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आता ह्या रसधातुगत ॲसिडिटी असेल तर फर्स्ट स्टेज म्हणजे आपल्याला काय होतो त्रास? मळमळ, ढेकर, आदमान, आटोप, ॲसिडिटी. रक्तगत असेल शीतपित्त, अंगाला खाज. रस, रक्त, मांस, मांसगत असेल तर मेदाच्या गाठी अंगावर येणं किंवा इतर काही त्रास होणं. रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि म्हणजे केस गळायला लागतात, केस पांढरे होतात, मज्जा, डोकं दुखतं किंवा मायग्रेन ट्रिगर्स. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे शुक्र, पुरुषांमध्ये नपुसंकता किंवा स्पर्म काउंट कमी होणं याला सुद्धा ॲसिडिटी कारण आहे. पण त्यांना माहीतच नसतं की हे यामुळे आहे. आणि बऱ्याच वेळेला हा निग्लिजन्स केला की जे ह्या सगळ्याचं सार तरी शरीरात तयार होतं, ओज, या ओजाच्या
या ओझ्याचा क्षय होतो आणि या ओझ्याचा क्षय झाला की मग डिप्रेशन येतं. म्हणजे प्रत्येक दोष किती महत्वाचा आहे कळलं का, की असं आपण कशाला इग्नोर करू शकत नाही. तुला असं वाटेल सिम्पल ऍसिडिटी आहे मानसी, काय जाईल ना, एक अँटासिड घेऊया, पण तसं नाहीये. तू एकदा सप्रेस करशील, एकदासाठी थांबली, पण तू मुळातनं ती घालव ना. तू ती मुळातनं नाही घालवलीस तर ती परत परत तुला ट्रिगर करणारच आहे. एकदाच आपण चांगली सवय लागतो, एकदाच आई वडिलांचे जे संस्कार असतात, एखाद्याला चोरी करायची सवय असेल, पटकन जात नाही ना, मोह होतो ना. हे सगळे पित्ताचे गुण आहेत वाढलेल्या. हे बघ, शरीरात 2 प्रकारची पित्त आहेत, एक चांगलं पित्त आणि वाईट पित्त. चांगलं पित्त पचनाला काम करतं, बघायला काम करतं, तुमचा वर्ण ठरवतो, तुमच्या केसांना छान शाईन देतं, तुमच्या चेहऱ्याचा ग्लो मेंटेन करतं. हे सगळं चांगलं पित्त आहे. त्या पित्ताशिवाय आपण काही, तुमच्यातलं तेज, तुम्हाला चांगले म्हणजे अभ्यास, स्मरणशक्ती, हे सगळे पित्ताचे चांगले गुण आहेत. धैर्य, हे सगळं पित्तामुळे होतं. पण हे पित्त जर वाढलं तर मग ॲसिडिटी, अम्लपित्त, मग डलनेस सुरू होतो. त्यामुळे पित्ताला कंट्रोलमध्ये ठेवा. जर अम्लपित्त असेल तर पूर्वी बघ आपण घरी आवळा सुपारी करायचो, किती गुणकारी आहे. प्रत्येक घरात घरी बनवली जायची. आज जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतोय तर या 10 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. क्या बात आहे. आपलं नारळाचं दूध असतं, खूप गुणकारी आहे. नारळाच्या दुधामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि ते दूध घ्यायचं जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा. आपलं पित्त कमी व्हायला लागतं. ओवा अति प्रमाणात घेतला उष्ण आहे, कमी प्रमाणात घेतला पाचक आहे. जेवण झाल्यावर 2 दाणे ओवा चावून चावून खायचा, किंवा ज्या तुम्ही पोळ्या करता ना त्याच्यातच घाला, की पचायला पचन चांगलं होऊन पित्ताचा स्त्राव कमी होतो. म्हणजे अति प्रमाणात जे पित्त वाढतं ते कमी होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आवळ्याचा रस. आवळ्याचा रस हा आपल्या शरीरात अति प्रमाणात वाढलेलं पित्त कमी करतं. कोहळ्याचं सूप, चौथी गोष्ट. कोहळा इतका गुणकारी आहे ना, इतका गुणकारी, म्हणजे बुद्धी वाढवणार आहे. बुद्धी म्हणजे तेज. म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 6व्या महिन्यात बुद्धी तयार होते. तेव्हा आपण विशेषतः गर्भिणी स्त्रियांना सांगतो की तुमच्यातलं पित्त प्रकुपित होऊ नये म्हणून तुम्ही पेठा खा. पेठा असतो ना, तो एक छोटा, जास्त नाही, गोड आहे ना कारण खूप, किंवा कोहळ्याचं सूप घेऊ शकतो. 5वी गोष्ट महत्वाची ती म्हणजे कोथिंबीर. तू म्हणशील मानसी कोथिंबीर काय आता नवीन, तर कोथिंबीरीचा रस जो असतो ना तो आपल्या पचनाला मदत करतो. त्यामुळे कोथिंबीरीचा रस जरी घेतला तरी सुद्धा आपली पचनशक्ती वाढून आपल्या शरीरात जे एक्सेस पित्त तयार होतं ते कमी होतं. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण फॉलो केल्या तर आपल्या आहारामुळे जे पित्त खराब होतं ते होणार नाही. जेवताना एकदम भस्कन पाणी नाही प्यायचं, थोडं थोडं पाणी प्यायचं, म्हणजे मग ॲसिडिटी होणार नाही, पचन नीट होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलकट पदार्थ खायचे नाहीत. म्हणजे बाहेर गेल्यावरती चीज, पनीर, ब्रेड हे पदार्थ जास्त खाऊ नका की ज्यांना ॲसिडिटी होतीये. शेंगदाणा, मेथी किंवा गरम मसाले हे पदार्थ अवॉइड करायचे. दिवा स्वाप घ्यायचा नाही, म्हणजे दुपारी झोपायचं नाही. तुम्ही दुपारी झोपलात, उठल्यावरती बघा ढेकरा यायला सुरुवात होईल, जळजळ वाटेल, असं वाटेल 1 कप चहा पितो, डोकं जड झालंय, डल वाटतं. त्यामुळे दिवा स्वाप नाही घ्यायचा. वामकुक्षी चालेल, म्हणजे एक 10 मिनिटं तुम्ही आडवं पडू शकता. त्याच्यानंतर रात्री उशिराने जागरण करायचं नाही, वेळेत झोपायचं. मिनिमम 11, 11:30, म्हणजे खरं तर 9:30ला झोपायला पाहिजे, पण आजकाल शक्य नाही आहे म्हणून 11पर्यंत तरी झोपायलाच हवं. जेवण झाल्यावर वज्रासनात बसायचं की ज्यामुळे आपलं पचन नीट होतं, आपल्याला त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. बघ आपलं मन आहे ना ते सगळ्यात बेस्ट हवं. 2 झाड आहेत बघ, गुलाबाचं झाड आहे, बांबूचं झाड आहे, दोन्ही उन्हात ठेव. गुलाबाचं झाड जे आहे ते जगू शकणार नाही, ते एकदम डल होऊन जाईल. बांबूचं झाड तिथे उभं राहू शकतं कारण त्याची ती प्रकृती आहे. त्यामुळे जेव्हा जो तुम्हाला त्रास होतो ना, की आता तुम्हाला माहिती आहे की तुमची पित्त प्रकृती आहे, तर तुम्ही ते पदार्थ काही अवॉइड करायला हवेत. एक पेशंट होता की ज्याला सतत ॲसिडिटी होती, त्याला कंदी पेढा खायला सांगितलेला. तो कंदी पेढा खाल्ल्यावर जे घशामध्ये पित्त येत होतं ते आपोआप त्याचं कमी झालेलं. आणि पायाला तूप चोळणं, हे सिंपल उपाय. अच्छा, काही गोष्टी खाल्ल्यामुळे होणारं पित्त समजू शकतो, पण काही न खाल्ल्यामुळे सुद्धा पित्त होतं. म्हणजे जर एखादा माणूस 12 आणि 1 वाजताच पहिलं मील घेतोय तर न खाल्ल्यामुळे होणारं पित्त ते काय कसं चालेल रे? मला सांग की ब्रेकफास्ट किंवा नाश्ता हा केलाच पाहिजे. तुम्ही जर ब्रेकफास्ट घेत नसाल, 11 वाजता जेवत असाल तर हे
अत्यंत चुकीचं आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही वेळेवर काहीतरी खायलाच, म्हणजे हा च लक्षात ठेवा, कारण नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कमी करताय. कारण ब्रेन सेल्स आहेत ना, त्यांना व्यवस्थितरित्या काही घटक पोचायला हवेत, ते मिळाले नाहीत तर कसं चालेल. इंटरमिटंट फास्टिंगसाठी मग लोक संध्याकाळी समजा 8 वाजता शेवटचं मील घेतलं, 8 ते 8 12 तास झाले आणि 16 तासात जर करायचं असेल तर 12च वाजतात. बरोबर. पण माझं काय म्हणणं आहे, इंटरमिटंट फास्टिंग आपण त्याच पद्धतीने करायला हवंय असं का? आपण वेगळ्या पद्धतीने नाही का करू शकत? 12 तासाचं केलं तरी काय हरकत आहे, त्याचाही तेवढाच चांगला गुण येतो. बघ, जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आपली पचनशक्ती मंद व्हायला सुरू होते. त्यामुळे आपण 7 ते 7:30ला जर जेवलो तर तुम्ही 8 वाजता केलं तर 13 तास होतात की. 13 तास पण सफिशियंट झाले की. तुम्ही मनापासून एखादी गोष्ट फॉलो केली तर त्याने डिटॉक्सिफिकेशन पण झालं, पचन पण नीट झालं आणि साईड इफेक्ट पण नाही झाला. आयुर्वेदाने सुद्धा हे लंघन म्हणून तर सांगितलंय. लंघन का सांगितलंय? त्याकरताच सांगितलंय. इंटरमिटंट फास्टिंग हे आत्ता आलं, पण लंघन तर आपण खूप आधीपासून करतोय. आणि मग काय होतं माहिती, मग शिळं अन्न खातात लोक, आणि शिळं अन्नाने सगळ्यात जास्त ॲसिडिटी होते. कोणतंही अन्न जे आहे, तू बघ, दही जर बाहेर ठेवलं असतं त्याला एक तार येते. हे तार आलेलं अन्न दूषित असतं. ह्याच कांदा, बऱ्याच जणांना सवय असते की उरला की फ्रीजमध्ये ठेवायचा. नाही, तुम्ही जेव्हा कांदा कापता तेव्हाच तो वापरा, फ्रीजमध्ये ठेवू नका. मळलेली कणिक फ्रीजमध्ये अवॉइड करा ठेवणं. तेव्हाच्या तेव्हा एखादी पोळी करून संपवून टाका. हे तर फार सर्रास होतं, कणिक मळून ठेवली जाते. पण त्यांनी ते चुकीचं आहे ना. पुढे जाऊन त्यांनी आतड्यांचे विकार होतात. मी जसं म्हटलं तसं हे ॲसिड वाढून ह्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील ना, तर वेळेत ॲसिडिटीला कंट्रोल करण्यासाठी खडीसाखर, बडीशोप, ओवा या नॅचरल गोष्टींचा आपण उपयोग केलाच पाहिजे. अच्छा, नॉनव्हेजचा विषय तसा झाला आहे आपला मगाशी, पण एक राहिलं की आठवड्यातून किती वेळा खाणं चांगलं आहे नॉनव्हेज, आणि चिकन की रेडी मीट, म्हणजे काय प्रेफर केलं पाहिजे नॉनव्हेजमध्ये ॲसिडिटीच्या अनुषंगाने विचारतो. मी एक सांगू का, की ज्याला जे पचतं त्यांनी ते खावं. मी त्यांना सांगते की जर तुम्हाला एवढं काही जे आहे, नॉनव्हेजचा पीस आहे किंवा चिकन आहे, जेवढं तुम्हाला पचते तेवढे खा. आतड्यांमध्ये म्हणजे शरीरामध्ये पोटाचे 4 भाग केले जातात. 1 भाग हवेसाठी, 1 भाग पाण्यासाठी आणि 2 भाग अन्नासाठी असतात. तर जेवढं खाल्ल्यावर ढेकर इज लाईक एक सिम्पटम ना, की पोट भरलंय, वात बाहेर यायला लागलाय. सो लक्षात घ्या की जेवढं तुम्ही पचवू शकता तेवढं खा, की जे तुम्हाला पचेल आणि जे तुम्हाला अपाय करणार नाही. बघ, लक्षण आपल्याला कळतं. एखाद्या वेळी आपण भरपूर खाल्लं की बघ ना, पोट असं एकदम डब्ब होतं. आपल्याला जाणवतं की आज आपण एक्सेस खाल्लंय. तेवढं करू नका, खा सगळं, पण योग्य प्रमाणात. कांदा आणि लसूण हे तामसिक आहार आहेत. तामसिक आहार काय करतं, आपल्यातला राग वाढवतं, आपल्यातले निगेटिव्ह थिंकिंग वाढवतं. तर कांदा आणि लसूण खाताना ते कमी प्रमाणात घ्यायचे, सतत आहारात असायला नकोत. पण बघ, दुसरा त्यांचा एक फायदा असा आहे की आता लसूण आणि ह्या गोष्टी आहेत आपला कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे आहारात असायला पण हव्या आणि योग्य प्रमाणात हव्यात. अच्छा, मला आता असं होतंय की माझी एकही सवय चांगली नाहीये. हे बघ, कधी आपली सवय चांगली नसेल ना, तर सुधारण्यासाठी अजून अख्खं आयुष्य बाकी आहे की. सवय बदलण्यासाठी वेळ आपल्याला 1 मिनिटाचा लागू शकतो, पण जर आपण एखादं मनाने ठरवलं ना की ही गोष्ट मला बदलायची आहे, तर तो व्यक्ती ते बदलतो. तुला माहिती आहे, अनेक पॅरालिसिसचे पेशंट असतात, ते येऊन सांगतात की मॅडम, जेव्हा तो स्ट्रोक आला, हातामध्ये मुंग्या आल्या, ते काय वाईट फिलिंग होतं. आणि हे टाळायचं असल्यावर ते त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. अनेक पेरेंट्स एकटे राहतात घरांमध्ये. आज त्यांची मुलं अनेक फॉरेनला आहेत किंवा त्यांना एकटं राहायला लागतं. त्यांच्या मनामधली जी चिंता असते ना की मी एकटी आहे, मला काही होईल का, ही त्यांच्या मनात ॲसिडिटी, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ॲसिडिटी निर्माण करते. पण तेव्हा ते येऊन काय सांगतात, थोडं तुम्ही सांगितलं तसं थंड दूध प्यायलो तरी बरं वाटतं. अल्कली आणि ॲसिड जेव्हा हे न्यूट्रल झालं तेव्हा तिथे आपल्याला न्यूट्रल मिळतं, म्हणजे तिथे ॲसिडिटी होत नाहीत. अनेक पदार्थ आहेत, लाईक बघ, पीएच ज्यांचं जास्त आहे ते अल्कलाईन आहेत, पीएच ज्यांचं कमी आहेत ते ॲसिडिक आहेत, पाण्यापेक्षा कमी जास्त, 7 पेक्षा खालीवर. तेवढे पदार्थ आपण लिटमस पेपरनी कसं प्रयोगशाळेत प्रयोग करतो, तसे हे काही आपल्याच ॲसिडचे आपण प्रयोग करून बघायचे की आपण काय नेचरचे आहोत. आपली प्रकृती ना प्रत्येक माणसाला कळते. आणि तुला माहिती आहे,
वयानुसार प्रकृती बदलते, पण लहानपणी असतं आपल्या शरीरात कफ जास्त असतो, तारुण्यामध्ये पित्त जास्त असतो, बघ तारुण्यामध्ये खूप ॲग्रेसिव्ह असतात आणि वार्धक्यामध्ये वात जास्त असतो. सो ओव्हरऑल आपल्या शरीरामध्ये ही ॲसिडिटी अशी पूर्ण प्रकारे पसरलेली असते की जर जी कंट्रोलमध्ये ठेवली तर खूप चांगलं आहे. ओके, इन्स्टंट उपाय काय आहे? गुळाचा खडा तोंडामध्ये तोंडामध्ये ठेवायचा, ऍसिडिटी झाल्यावरती गुळण्या करायच्या गरम पाण्याने, गरम पाणी प्यायचं, 2 दाणे ओवा घालून, किंवा आपले पाय जे असतात ना ते दाबायचे की ब्लड सप्लाय डोक्यापर्यंत नीट होतो आणि आपोआप जी ट्रिगर झालेली नाही तळ पायापासून गुडघ्यापर्यंत की ते चेपले की ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो वाढतो. मानेला बर्फानी शेक द्यायचा आणि चंद्रभेदी प्राणायाम करायचा. म्हणजे काय तू म्हणशील तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि त्यांनी सोडायचा. 2 मिनिटासाठी ते आपण करायचं. तू बघशील की ॲसिडिटी कमी होते, कारण ते आपल्या शरीरातल्या वातावर नियंत्रण आणण्यासाठी मदत करत असतं. क्विक रिझल्ट्स. आणि वाळा असतो, वाळ्याचं पाणी घ्यायचं, त्यांनी सुद्धा ही ॲसिडिटी कमी होते. म्हणजे वाळ्याचं पाणी 12 महिने घेणं चांगलं आहे? नाही, सलग नाही घ्यायचं रे. ज्या दिवशी त्रास होतो, मला वाटलं की तो वाळा मिळतो माठात टाकायचा होतोच, पण उन्हाळ्यात का टाकतो वाळा पाण्यामध्ये की पित्त त्यांनी वाढत नाही. किंवा तू बघशील तर इन्स्टंट रिझल्ट्समध्ये आपण वेलचीची पूड आहे, वेलचीची पूड पाण्यात घालून घेतली तरी सुद्धा पित्त कमी होतो. गुलकंदाचं पाणी पित्त कमी करणार आहेत ना. हे सगळे पदार्थ ॲसिड कमी करतात, पण योग्य वेळी योग्य पदार्थ. एखाद्या व्यक्तीला ढेकरा येत आहेत, मग तेव्हा त्याला ओवा आणि वेलची पाहिजे. एखाद्याचं पोट फुगलंय, पोट साफ नाही झालंय, मग त्याला तेव्हा ज्येष्ठमध आणि एक कॉम्बिनेशन द्यायला हवं. कधी कधी कांद्याचा रस पण ॲसिडिटीवर गुणकारी होतो. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत आणि प्रत्येकाला अनुसरून ते औषध द्यायला लागतं. कधी कधी पित्त वाढल्यावरती कानाला दडे पण बसतात, चक्कर येते, वर्टिगोचा त्रास होतो, मग तेव्हा वेगळं औषध आहे. ते पित्त किती डीप तुमच्या शरीरात गेलंय भाजतं तेव्हा बघ ना, आपण म्हणतो फर्स्ट डिग्री बर्निंग, म्हणजे किती ते तेज खोलवर गेलंय, तसं हे पित्त किती खोलवर गेलंय ते बघून ट्रीटमेंट ठरते. अच्छा, हा पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे थोडा आणि खूप जणांना रिलेट होईल हा. म्हणजे चहा पिणंच हे खूप वाईट आहे. 6-6, 7 चहा पितात आणि त्यासोबत अनेकांना सिगरेट प्यायची सुद्धा सवय असते. सो काय ते कॉम्बिनेशन आणि ॲसिडिटीवर किती परिणाम करणार आहे? सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही जेव्हा सिगरेट पिता एक तर स्वतःची तब्येत खराब करताच, पण तो धूर बाहेर सोडता त्यांनी बाजूच्याला पण त्रास होतो. त्याचं काय? पॅसिव्ह स्मोकिंग. त्याच्यामध्ये जे बारीक बारीक कण असतात ना, निकोटीन जे आपण म्हणतो, ते रक्तामध्ये पटकन मिक्स झाल्यावरती ते कमी होत नाही. आणि ह्याचे खूप लॉंग टर्म रिझल्ट दिसून येतात. तुम्ही सिगरेट आत्ता पिताय त्याचे त्रास तुम्हाला आत्ता होणार नाही, पण त्याचा त्रास तुम्हाला 20 वर्षानंतर नक्की जाणवतो. कॉन्स्टिपेशनपासून सुरुवात होऊन माउथ अल्सर्सनी सुरुवात होते, म्हणजे अतिशय प्रमाणात तोंड येणं. सिगरेट जे म्हणजे स्मोकिंग हॅबिट ज्यांना आहेत ना, त्यांच्यामधलं पित्त कशा प्रकारे? माउथ अल्सर्स. माउथ अल्सर्स येतात याचा अर्थ तुमच्या आतड्यांमध्ये व्रण आहेत. हे पण अम्लपित्तामुळेच नाही का झालं, ते ॲसिड तिथे राहून राहून तिथे व्रण तयार झाले. आंघोळ खूप वेळ केलं तरी बघ ना आपल्या हाताला ते असं रेषा येतात का? कारण ते तिथे पाणी लागल्या सतत राहिल्यामुळे ते होतं. तसं आपल्या आतड्यांमधले बॅक्टेरियाज किंवा गटचं जे काही बॅसिलस आहेत ते प्रयत्न करत असतं की ते शोषून न घेण्यासाठी ते तिथे अल्सर्स तिथे आपोआप ते व्रण निर्माण होतात आणि मग त्यावेळी मग मध लाव, तूप लाव असं करून ते अल्सर्स कमी करायला लागतात. बरं झालं की स्मोकिंग परत सुरू होतं. म्हणलं ना, मनाचा निर्धार खूप महत्त्वाचा आहे की एखादी गोष्ट आपल्याला त्रासदायक ठरते तर ती आपण घ्यायला नको. आत्ता आपण बघतो लिव्हर प्रॉब्लेम्स किती वाढलेले आहेत. फॅटी लिव्हर आहे, लिव्हर सिरोसिस आहे. तुमचं आयुष्य ना तुमच्यासाठी महत्त्वाचं नसलं तरी तुमच्या फॅमिलीसाठी खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला तुमची काळजी नसेल पण तुमच्या फॅमिलीला तुमची काळजी आहे. तुम्ही चांगल्या गोष्टींच्या सवयी ठेवा ना, तुम्ही दूध प्या ना, पण प्रमाणात. जास्त दूध प्यायल्यावर पण ॲसिडिटी होणार आहे. सो कोणताही पदार्थ प्रमाणात घ्या. बघ मिसळ, तू आत्ता म्हणालास की तसंच मिसळ म्हणजे ते चुना घातलेली मिसळ खाणारे लोक आहेत की एवढी त्यांना तिखट मिसळ, दॅट इज ऑल्सो हार्मफुल. त्यांनी पण ॲसिडिटी होणारच आहे ना. तुम्ही एक दिवस खाल पण तुम्ही सलग खाल्लं तर त्याचा त्रास होणारच आहे. एखादा दगड जरी तू घेतलास आणि त्याच्यावर रोज ॲसिड टाकलंस तर तिथे खड्डा पडणार आहे. तर हे तुमचं शरीर आहे की जो तुमचा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे, जो तुमच्याबरोबर कायम राहणार आहे. शरीरातलं ॲसिड वाढल्यावर तुमचे मसल स्टिफ होतात. मसल स्टिफनेस
वजन वाढणं, वजन कमी होणं हेही लक्षणं दिसू शकतात. ओके, तर स्मोकिंग करणाऱ्यांसाठीचा हा प्रश्न होता. आता तळीराम नाराज होतील, त्यामुळे तळीरामांसाठी काय म्हणजे दारू पिणारा आणि त्याला होणारी ॲसिडिटी काय संबंध आहे? बघ, आपण अल्कोहोल प्राशन म्हटलं तर अल्कोहोलचा सगळ्यात पहिला दुष्परिणाम आपल्या लिव्हरवरच होत असतो. एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो त्याच्यामध्ये की आपल्या जे सेन्सेस असतात ते कमी होतात, रिलॅक्स वाटतं, पण परिणाम पचनावर होतो, अपचन निर्माण होतं. त्यामुळे अल्कोहोल पिणं म्हणजे एक थेंब प्या किंवा एक पेक प्या, आय एम अगेन्स्ट दॅट. म्हणजे ते न घेणं चांगलं. औषध म्हणून कधी वापर केला तर वैद्याच्या सल्ल्यानुसार करा. म्हणजे आता अनेक लोक क्लेम करतात ना की द्राक्षासव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अल्कोहोल आहे, मग ते हार्मफुल नाही का? पण ते एका वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीने असं वरिष्ठ निर्माण केली जातात. त्याचं एक विशिष्ट डोस म्हणजे डोस त्याचा ठरवला जातो, त्यामुळेच तो त्रास आपला कमी होत असतो. ठीक आहे, बरं झालं मी प्रश्न घेऊन ठेवला, कारण उत्तर जरी किती भारी असलं तरी पिणारे पिणारच आहेत, त्यामुळे काय करायचं ते करायला हरकत नाही. एक फालतू प्रश्न विचारू? विचार ना. हे बघ, समजा असं केलं की 2-3 महिने एकदम खराब लाईफ चालू आहे, काहीही खातोय, ॲसिडिटी होते, दुर्लक्ष करतोय, पण दर 2-3 महिन्यांनी काहीतरी एखादी ट्रीटमेंट करतोय, सगळं पित्त गेलंय पुन्हा आणि नवीन पित्त येण्यासाठी पुन्हा जागा करतोय, तर असे कुठले आहेत उपाय? म्हणजे शंख प्रक्षालन वगैरे असे काही असतात ना, उपाय असतात रे. पण तू एक दिवस चुकीचं लाईफस्टाईल जगल्यावरती तुला जे पेन होतं तो दिवस परत येईल का? शरीर शुद्ध करून तू घेशील, पण त्या दिवशी जो त्रास होतो त्याला काय करशील? आज आयुर्वेदामध्ये अनेक प्रक्रिया सांगितल्यात. आपल्या शरीरामध्ये जी पंचमहाभूतं आहेत त्यानुसार या प्रक्रिया आहेत. आता पित्त कमी करायचं असेल तर पंचकर्मामधलं विरेचन आहे, बस्ती आहे किंवा रक्तमोक्षण आहे, शिरोधारा आहे, अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आपण करतो की ज्यामुळे शरीरामधलं वाढलेलं पित्त कमी करायचं आहे. हे बघ, रक्त आहे ना शरीरात एका फ्रिक्वेन्सीने व्हायला पाहिजे. ते घट्ट होऊन चालणार नाहीये, जास्त पातळ होऊन चालणार नाहीये, नाही तर मग पुढे त्रास होतात, गरगरणं, छातीत धडधडणं. तर मग हे सगळं टाळायचं असेल तर मग एक दिवस असं करून एक दिवस चांगलं काही अर्थ नाही ना त्याला. तुम्ही तुमच्या चांगल्या सवयी जोपासायला पाहिजेत, हे माझं मत आहे. कधीतरी नक्की करा, सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत ना, पण ते करून सतत त्याचं रिपिटेशन करू नका. ओके, चुकीचं कधी खाल्लं तुम्हाला जाणवलं तर प्रमाणात खाऊन बघा ना. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टी खाऊन त्रास होतोय तर ती थोडी खाऊन बघा, ह्या प्रमाणात त्रास होतोय का नाही होते. पण चुकीचा आहार घेऊ नका. तुम्ही जर अतिमात्रेमध्ये चुकीचा आहार घेत असाल तर ते हानिकारकच आहे. ओके, हाच प्रश्न इन अ सिरियस वे की रोज पण काळजी घेतोय जशी जमेल तशी, पित्त प्रमाणात आहे, तरी दर 2-3 महिन्यांनी कुठल्या आहेत अशा क्रिया की जी रेकमेंड करशील लोकांना की पित्त व्यवस्थित राहण्यासाठी, प्रमाणात राहण्यासाठी 2-3 महिन्यांनी ही एक क्रिया केली पाहिजे? बघ, कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात पहिले मी सांगेन की तुम्ही व्यायामच करा. बरं, तो तुम्ही रोज करू शकता. आणि घरच्या घरी आपल्याकडे कॅस्टर ऑइल उपलब्ध असतं, ते आठवड्यातनं एकदा असं तुम्ही दर 2-3 महिन्यांनी घेऊ शकता. पूर्वी आजी नाही का नाक दाबून एरंडेल तेल द्यायची, ते का करायचं? ते डिटॉक्स करतं ना बॉडीला. किंवा कोथिंबिरीचा, आवळ्याचा रस आपण घेऊ शकतो की ज्या प्रोसेसमुळे शरीरामध्ये एक्सेस वाढलेले दोष कमी होतील. आणि मी सगळ्यात पहिले सांगते की तुम्ही झोपेवर नियंत्रण मिळणार, कारण झोपला नाहीत शांत तर पचन नीट होणार नाही, वात वाढणार आहे आणि ॲसिडिटी होणारच आहे. मनातले विचार शांत करा. आणि त्याच्यासाठी मंत्रचिकित्सेमध्ये मी एक मंत्र एका पेशंटला सांगितलेला की ज्याला हाय BP होतं, ज्याला सतत ॲसिडिटी असायची आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स साधारण 266 होत्या. ओम अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः, ही विष्णूची नावं आहेत. शरीरामध्ये सत्व रजतम गुण आहेत. तसेच पृथ्वीवरती 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पालनकर्ता जो आहे तो विष्णू आहे, म्हणजे पित्त. आणि त्याचं स्मरण करून आपण त्याला सांगतो की आमच्या शरीरातले 3ही दोष उत्तम ठेव. मन हे इतकं स्ट्रॉंग आहे ना, विल पॉवरवर अनेक गोष्टी घडू शकतात. मी पेशंटना जनरली एवढंच सांगते की जर तुम्हाला सतत पित्त होत आहे याचा अर्थ आपलं इंडायजेशन आहे, तर तुम्ही रोज रात्री एक 10 मिनटं पोटाला साधं खोबरेल तेल लावताना एवढा मंत्र म्हणून झोपा. बघा, तुमच्या सवयी बदलतील, विचार बदलतील. जसं आहारामुळे विचार ठरतात तसं तुमच्या मनामुळे पण तुमचे विचार ठरतात. मनातले विचार चांगले झाले, चिंता कमी झाली, भय कमी झालं, स्ट्रेस कमी झाला, पित्त कमी झालं. क्या बात आहे, वा. उष्ण पदार्थ जे असतात
तर ते किती पित्त वाढवतात ना. गरम मसाला नावातच गरम आहे, गरम मसाला, त्यामुळे हे सगळे जे पदार्थ आहेत, आता लवंग पित्त कमी करणारी आहे, अति प्रमाणात खाल्ली तर चालेल, नाही चालणार, पित्त वाढवेल. माउथ अल्सर्स असतील किंवा हे तर तेव्हा लवंग घेऊन चालत नाही, पण बॅड ब्रीथ पित्तामुळे येते, मुख दुर्गंधी, तेव्हा आपण लवंग तोंडात ठेवून अशी जस्ट त्याचा रस घ्यायला सांगतो. बघ 1 मिनिट तो दातांना पण म्हणजे हिरड्यांना बधीर करतो, इतका तो प्रखर असतो. काही जणांना सवय असते की लवंगेचं तेल हिरड्यांना दात दुखल्यावर लावायचं, पण ते योग्य प्रकारे लावायला पाहिजे, नाही तर हिरड्यांवरती पण व्रण येऊ शकतात, कारण ते तीक्ष्ण गुणात्मक आहे. तीक्ष्ण पदार्थ जे असतात ना उष्ण गुणात्मक, त्यामुळे शरीरातलं पित्त वाढतं, त्यामुळे ते प्रमाणात घ्यायचं. बघा आता आईस्क्रीम आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की हे थंड आहे, पण खरं ते उष्ण आहे. फ्रीजमधलं पाणी ते चवीला थंड असलं तरी सुद्धा ते उष्ण आहे. मग हे उष्ण पदार्थ घेतल्यामुळे सुद्धा ऍसिड रिफ्लक्स होऊन ऍसिडिटी वाढू शकते. अच्छा, रोजच्या आहारातले जे अन्नपदार्थ आहे, आता त्यात कुठले, आता मेथी ही भाजी आहे जी पित्त वाढवते, बरोबर, असे अजून कुठले आहेत की जे पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी प्रमाणात खायला पाहिजेत? पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी क्षारीय पदार्थ कमी खायचे. म्हणजे आता बघ, टॉमॅटो कमी प्रमाणात खायचा, टॉमॅटो मधल्या बिया खायच्या नाहीत. टॉमॅटो मधल्या बिया खाल्ल्यावर या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं तेल, गरम मसाला, पंजाबी भाज्यांमधली ग्रेव्ही, किंवा आपण असं म्हणतो ना चीज, सगळ्यात वाईट आहे, चिकटून बसतं आतड्यांना रे, म्हणजे निघतच नाही, पचायलाच वेगळं लागतो. ह्यांचा अग्नी वाढलेला असून सुद्धा ह्यांचं पचन नीट होत नाही, आणि मग पुढे तो त्रास वाढत जातो, उलटीतनं ते सगळं बाहेर पडतं आणि मग त्याचा खूप त्रास होतो. तो पनीर जे पचायला जड आहेत, आता पुरणपोळीमधलं बेसन, बऱ्याच जणांना पुरणपोळी खाल्ल्यावर सुद्धा ॲसिडिटी होते, पण आयुर्वेद इतकं छान शास्त्र आहे, पुरणपोळीबरोबर आपण काय घेतो, तूप किंवा दूध, आणि ते सुद्धा कसं असतं, खोबऱ्याचं दूध, की जे मगाशी मी तुला सांगितलं, खोबऱ्याचं दूध हे पित्तशामक आहे. सो ऑलवेज इट नलिफाईज की पुरणपोळी बरोबर तूप का घ्यायचं, म्हणून घ्यायचं. क्या बात आहे. असे अनेक जण आहेत 45-50च्या पुढचे की ज्यांना रोज एक गोळी लागलेली आहे सध्या बीपी आणि डायबिटीसची. आता ती औषधं रोज घ्यावी लागतात, त्याला ऑप्शन नाही आहे, तर ती औषधं पण पित्तकारक असतात का? आणि जर अशा लोकांना की ज्यांना काही ना काही तो रोज औषधाची सवय आहेच आणि गरज पण आहे, तर व्हॉट आयुर्वेद सजेस्ट की त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? हे बघ, ही औषधं तर घ्यायलाच लागणार आहेत, कारण बीपी फ्लक्च्युएट होत असेल तर काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत की ज्यांनी आपण हे बीपी आणि डायबिटीस हे रिव्हर्स करू शकतो. पण तो स्पॅन असा आहे की 3 ते 4 महिन्यांचा असतो. आता ज्यांचं वय वाढलेलं आहे, त्यांच्यातले पेशन्स थोडे कमी झालेले असतात, ते लोक खूप काळजी घेतात, पण आपण एकदम ही सगळी औषधं बंद नाही करू शकत, प्रमाणात कमी करतो. पण ह्या गोळ्या घेताना एवढीच काळजी घ्यायची की त्यांची पॉवर कमी करू शकतोय का, आपण व्यायाम करून काय फरक करू शकतो, आपण स्ट्रेस न घेता काय करू शकतो, की हे सगळं जर कमी केलं तर आपोआप या गोळ्यांचा डोस कमी होतो, असे आम्ही अनेक पेशंट बघितलेले आहेत. आणि आहारामध्ये तेलकट तळलेले पदार्थ कमी खायचे. आता भाज्या नुसत्या शिजवून त्यांचं सूप केलं, दाल खिचडी केली, मुगाची डाळ हे पित्तावरचं औषध आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ असं घालून जर आपण खिचडी केली आणि ती खाल्ली तर खूप छान आहे. एक असं डिटॉक्स वॉटर आहे की जे आपलं पित्त कमी करतं. काकडी बघ, काकडी ही पित्तशामक आहे कारण ती अल्कलाईन आहे. त्यामुळे काकडी जर किसून मिक्सरमधनं ते घालून आपण असं त्याचं पाणी गाळून घेतलं आणि हे काकडीचं पाणी आपण प्यायलं तरीसुद्धा ती आपलं पित्त कमी करायला आपल्याला मदत करते. काय करायचं, एका ग्लासमध्ये पाणी घेऊन काकडीचे काप टाकून ठेवायचे, आपोआप ते अल्कलाईन वॉटर तयार होतं की जे तुमच्या शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करतं. किंवा कदलीकंद म्हणजे केळीचं झाड असतं बघ, त्याचं जे खोड असतं ते कापायचं, त्याचे तुकडे करायचे, मिक्सरमधनं त्याचं ज्यूस करायचा आणि ते गाळून प्यायचं, त्यांनी सुद्धा ॲसिडिटी कमी होते. पण हे सगळे प्रकार जवळच्या वैद्यांना विचारून ना, कारण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात रे. नुसती एक टिप सांगितल्यावर ती लगेच करू नका, ती आधी तुमच्या वैद्यांकडनं कन्फर्म करून घ्या की हे मी केलं तर मला काही त्रास होणार नाही ना. बघ, कोहळ्याचा रस हा खूप गुणकारी आहे, पण काही जणांना कोहळ्याचा रस घेऊन कधी कधी त्रास पण झालेला आपण ऐकलेला आहे. कोहळा श्रेष्ठ असला तरी तो कोहळ्याचा रस घेताना तुम्ही नक्की किती क्वांटिटी घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे हे विचारून घ्या. रोजची ऍसिडिटी हे गोळ्या औषधं घेऊन किंवा इग्नोर करत असतील लोक आणि तेव्हा इन्स्टंट रिलीफ पण मिळत असेल, पण सततची ऍसिडिटी होऊन व्हायच्या एखाद्या विशिष्ट टप्प्यावर ते कुठल्या मोठ्या आजारांचं द्योतक असतं का? म्हणजे तुम्ही जर आजची ऍसिडिटी उद्यावर ढकलताय
तर पुढे जाऊन ऍसिडिटीमुळे उद्भवणारे मोठमोठे रोग? सगळ्यात पहिले मी असे म्हणेन की स्ट्रोक आहे किंवा आपण असं म्हणू शकतो कॅन्सरपर्यंत पण आपण जाऊ शकतो. पण हे होऊ नये म्हणून तर आधी ॲसिडिटी कंट्रोल करायची आहे. कारण गंभीर आजार केव्हा होतात की एखादी गोष्ट आहे जिथे सतत इजा झाली, बघ सतत तिथे घर्षण आणि तिथे ती एनर्जी निर्माण झाली, व्रण होतच राहिले, तर पेन होऊन होऊन तिथे काहीतरी मसल्समध्ये त्यांच्या बिघाड होणारच आहे. शरीरावर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात. बघ आपलं शरीर पूर्ण हेल्दी असलं ना की आपल्याला चालताना दम लागत नाही, आपण अनेक कामं केलं तरी आपण थकत नाही, आपल्याला शांत झोप लागते, आपल्या चेहऱ्यावरती एक तेज असतं, हे सगळं लोप पावायला लागतं. जर आपण योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर हे सगळं कमी होऊ शकतं. आपण बघ लहान मूल एखादं आपलं ऐकत नसेल, आपण काय करतो, आपण त्याला ओरडतो. म्हणजे आई बाबांचं काम काय असतं की चांगल्या सवयी लावणं. तर आपण लहानपणापासून बघतो की चांगल्या सवयी काय आहेत की लवकर उठावं, लवकर निजावं, घरी बाहेर न आल्यावर पायावर पाणी घ्यायचं. आता आपण हे पायावर पाणी घेतो ना, हे सुद्धा पित्त कमी करतं. कारण पायावरती अनेक असे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत, हातावर, पायावर, कानावर. सो आपण अभ्यंग करणं हे सुद्धा आपल्या शरीरातली ॲसिडिटी कमी करतं. साधं खोबरेल तेल आहे, ते आंघोळीच्या आधी आठवड्यातनं एकदा अंगाला लावलं तरी तुमचं पित्त कमी होणार आहे. पित्त जे आहे ना ते लाईक एका मिनिटात वाढतं. म्हणजे जर तुम्हाला जाणवणार हे गोष्ट लगेच की तुम्हाला लगेच तो ट्रिगर देणार की पित्त वाढलंय, डोकं जड होईल, डोकं दुखायला लागेल किंवा डोळा दुखेल, अर्धा डोळा दुखून ट्रिगर होईल, आयब्रोज पेन होईल, कानाच्या पाठी दुखेल. ही सगळी शरीरात पित्त वाढल्याची लक्षणं आहेत. आणि हे पित्त तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला योग्य वेळेत झोपायला हवं, योग्य वेळी जेवायला हवं आणि योग्य पदार्थच सेवन करायला हवेत. शेवटाकडे येतोय आपण. आता तू झोपेचा विषय काढला म्हणून काय आयडियल वेळ आहे आणि किती वेळ स्पॅन आहे झोपण्यासाठीचा? प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार झोप बदलते. एखादा आजारी व्यक्ती आहे, त्यांना दुपारीही झोपायला लागतं, रात्रीही झोपायला लागतं, तर त्यांना आपण एक 8 ते 9 तासाचा स्पॅन सांगू शकतो. एखादा ॲक्टिव्ह व्यक्ती आहे जो फ्रेश आहे त्याला 7 तास झोप पुरते. पण आता ही कफ प्रकृतीची व्यक्ती असेल ना, जास्त झोपणार. वात प्रकृतीची व्यक्ती आहे ना, तिला लवकर जाग येणार, पहाटे 3-4ला. आणि जी पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे ना, तिला जी झोप आहे ना ती खट करून येते, म्हणजे जागरूक झोप, खुट्ट जरी झालं तरी त्यांना जाग येते. सो ते पित्त प्रकृती. मला शेजारच्या फ्लॅट मधला नळ जरी चालू केला काकूंनी तरी सकाळी जाग येते. पित्त प्रकृती आहे ना, त्यामुळे. सो पित्त प्रकृतीचे व्यक्ती खूप असे जागरूक असतात. हे पित्त त्यांना जागरूक ठेवतं, त्यांच्यातली एनर्जी पित्त आहे आणि ह्या पित्तामुळेच ते कायम धाडसी आणि तेजपुंज असतात. सो पित्त प्रकृतीचे व्यक्ती बघशील तर ते आयुष्यात खूप यशस्वी होतात. त्यामुळे हे पित्त जर त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते अजून यशस्वी होऊ शकते. म्हणजे तुम्ही आणि मी. येस, क्या बात आहे. अनेकांना फळं खायची सवय असते, आवडीने खातात माझ्यासारखे लोक. ते आधी खावेत की जेवणानंतर खावेत तो विषय वेगळा, पण कुठले फळं आहेत की जे पित्तकारक आहेत? पहिला तुझा जो प्रश्न होता की फळं जेवणाबरोबर घ्यावीत का, अजिबात नाही. फळं वेगळ्या वेळी खा, जेवण वेगळ्या वेळी घ्या. फळं आहेत ना पटकन पचतात, म्हणजे तुम्ही खाल्ल्यात की त्यांचं डायजेशन फास्ट होतं. अन्न पचन व्हायला खूप वेळ लागतो. आणि मग जर आपण एका वेळी फळं आणि अन्न घेतलं तर अन्न इथे अडकून राहिलंय आणि मग त्याच्या इथे फ्रेश फ्रूटचं जे खरं पचन झालेलं आहे ते तिथेच राहतं, सडतं आणि मग ॲसिडिटी होते. त्यामुळे फळ आणि जेवण एकत्र घ्यायचं नाही, फ्रूट प्लेट वेगळी. आता फळांमुळे काही जणांना ॲसिडिटी होऊ शकते, कारण फळं ही कफकर आहेत, बरोबर आहे. फळं ही कफ वाढवतात शरीरातला, त्यामुळे कधी कधी जर कफ वाढला तर पित्त होऊ शकतं. त्यामुळे 9 नंतर फळ खा, सकाळी 9 नंतर फळ खायचं आणि ते झाल्यावरती थोडंसं तरी पाणी प्या, म्हणजे ते पचन नीट होऊन तुमचं पित्त वाढणार नाही आणि मग तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना आंबा खाल्ल्यावर पित्त होतं, हे पेटंट आहे. म्हणजे आंबा खाल्ल्यावर डोकं दुखतंय, पित्त झालंय असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. तर त्यासाठी घरगुती उपाय म्हणजे आंब्यामध्ये तूप घालायचं रसामध्ये, मग तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. नाही तर एकच फोड खायची. अच्छा, बेस्ट वे. म्हणजे प्रमाणात खाल्लं तर त्रास होत नाही. आता फणस बऱ्याच वेळेला आपण बघतो, फणसाने पण ॲसिडिटी होते, कारण तो पचायला जड आहे, तो पित्तकर नाहीये, तो पचायला जड आहे. मग फणस खाऊन झाल्यावर गरम पाणी प्या, थोडेसे 2 दाणे ओव्याचे घाला, पचन नीट होईल, ॲसिडिटी होणार नाही. पचन, ॲसिडिटी, झोप एकमेकांशी संलग्न आहेत. पचन नीट झालं, येस ॲसिडिटी का होईल.
ॲसिडिटी नाही झाली बस तुम्ही हेल्दी आहात. क्या बात आहे. एक्सेस झालेलं पित्त आहे तर त्यांनी जॉईंट पेन म्हणा किंवा डोळ्यांचे त्रास म्हणा किंवा वातामुळे काही 80-85चे त्रास होतात, तसे पित्तामुळे पण होणारे काही असे ठरलेले आहेत का? हो आहेत ना. कसं आहे माहिती आहे का, पित्त, वात आणि कफ हे 3 दोष आहेत, ते तिन्ही शरीरात आहेत आणि दे आर फ्रेंड्स. त्यांची दुश्मनी झाली किंवा झाला आपल्याला त्रास झाला, त्यांची मैत्री टिकवून ठेवायची, कारण ते एकमेकांशी संलग्न आहेत. बघ आता जॉईंटच्या ठिकाणी पण एक अग्नी आहे. जर तो जठराग्नी जॉईंटच्या ठिकाणचा नीट नसेल तर तिथल्या कफ वाताचं पचनच होत नाही. पचन कोण करतं? पित्त. आणि जर हा अतिरिक्त पचन करायला लागला तर काय झालं? हाडांची झीज झाली, सायनोव्हेल फ्लुइड श्रिंक झालं, हाडांच्या ठिकाणी स्टिफनेस आला, मुवमेंट्स करताना त्रास, सुरुवात झाली आमवाताची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं काम दिलेलं आहे. म्हणजे जठराग्नी आहे आपल्या शरीरात 5 प्रकारचे पित्त, मी जसं मगाशी म्हटलं, साधक पित्त, भ्राजक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, की जे पचनाचं काम करतं. ही सगळी जी पित्त आहेत ती आपल्या शरीरामध्ये लोकेट केलेली आहेत. हृदयाच्या ठिकाणी पित्त आहे. मग ह्या सगळ्याचं काम काय आहे की आपलं पचन नीट करणं. पचन सगळ्यात महत्त्वाचं. जर पचन नीट असेल तरच आपण हेल्दी असतो. जॉईंट पेन होतं याचा अर्थ तिथला सगळ्यात पहिले वात बिघडलाय, कफ बिघडलाय आणि पित्त. तिन्ही दोष प्रत्येक ठिकाणी असतात. तू किती कर. बघ तू म्हणालास डोळ्यांचे विकार, तर आता डोळ्यांचा एक आजार असतो ग्लॉकोमा, की ज्याच्यामध्ये डोळ्यांचं प्रेशर वाढतं. हे वातपित्तामुळे होतं. दोन्ही दोष वाढल्यामुळे डोळ्यातलं प्रेशर वाढून प्रचंड वेदना पेशंटला होते. हे सुद्धा एक हायपर ॲसिडिटीचं लक्षण आहे. आपल्या शरीरातली ॲसिडिटी वाढून जर आलोचक पित्त बिघडलं तर हा ग्लॉकोमाचा त्रासही होऊ शकतो, की काचबिंदू म्हणतात ज्याला, की ज्याच्यामध्ये विजन कमी कमी होत जाते. रेटायनल प्रॉब्लेम्स होऊ शकतात, डोळे लाल होणं, ही त्याची लक्षणं आहेत ना. सो वेळीच आपण काळजी घ्यायला पाहिजे. आज बऱ्याच वेळेला आपण म्हणतो डोळे येणं आजार असतो बघ, पित्ताशी रिलेटेड आहे. म्हणजे व्हायरल आहे पण तरीही पित्ताशीच रिलेटेड आहे. त्यामुळे आपल्या शरीरातलं पित्त हे प्रमाणात राहील हेच आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच जणांना सवय असते की खूप गरम जेवतात, म्हणजे पटकन मला गरम उकळलेलंच पाहिजे खायला. मला तव्यावरची पोळी लागते. हा, पोळी ठीक आहे, पण जे आमटी भाजी खूप गरम खाल्लीत ना तरी तुम्हाला पित्त होऊ शकतं. खूप उष्ण आहे ना ते. उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे पित्ताचा हा उष्ण गुण अधिक वाढायला लागतो. अच्छा, वा, क्या बात आहे. खरं तर राष्ट्रीय मुद्द्यावर आपण आज चर्चा केली, कारण मी वाताने वैतागलेला माणूस क्वचित पाहिलाय, कफाने वैतागलेला क्वचित पाहिला, पित्ताने वैतागलेला दर एका माणसाआड एक सापडतो. आणि सगळे प्रश्न माझे झालेले आहेत, खूप महत्त्वाचे प्रश्न होते आणि खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं आम्हाला. हे पत्र आमच्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही लिहिलं. पुन्हा नवीन पत्रांसाठी तुम्ही याल अशी अपेक्षा आहे. एखादा नवीन विषय घेऊन गप्पा मारू आपण. येस, त्यामुळे सर्वेश जाता जाता एवढंच म्हणेन की शरीरातलं पित्त नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि त्याच्यासाठी दररोज रात्री झोपताना तारक मंत्र नक्की ऐका. ओके. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वा 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 वा, खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. येस, तर तारक मंत्र ऐका, डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या टिप्स आपल्या आचरणात आणा आणि फक्त पॉडकास्ट ऐकून सोडून देऊ नका. तर आचरणात किती आणता येतील हे आम्हाला सांगा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हे उपाय केल्यानंतर तुमचं पित्त कमी झालं आहे की नाही. हे पत्र तुमच्यासाठी दिलं होतं डॉक्टर मानसी यांनी. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. अजून कुठले विषय तुम्हाला पोस्टमनवर ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा. त्यांच्या सगळ्या लिंक्स आणि त्यांचे संपर्क आम्ही कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, ते सुद्धा नक्की बघा आणि काही अडचण असेल तर त्यांना संपर्क करा. पुन्हा भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.